नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे जबरदस्त बिझनेस, रिन्युएबल एनर्जी बिझनेसबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2025 या महिन्यामध्ये रिन्युएबल एनर्जी बिझनेसने कसा परफॉर्म केला आहे हे बघणार आहोत. आणि मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. म्हणून तुम्ही रिन्युएबल एनर्जी बिझनेससाठी कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकता हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि मित्रांनो, मी स्टार्टिंगमध्येच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या कंपनीचे शेअर बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या अपडेटचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. इंडिया सीज रिकॉर्ड ग्रोथ इन रिन्युएबल एनर्जी इन जुलै 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी म्हणजे MNRE घोषणा केली आहे की सोलार पॉवर इन्स्टॉलेशनमध्ये जून 2025 या महिन्यामध्ये जबरदस्त जंप आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, सोलार पॉवर इन्स्टॉलेशन जुलै 2025मध्ये झाली आहे 2768 मेगावॅट, जे एका वर्षाआधी म्हणजे जुलै 2024मध्ये होती 1733 मेगावॅट. आणि मित्रांनो, जुलै 2025 हा महिना मॉन्सून सीझनचा महिना आहे. आणि जर आपण या हिशोबाने पाहिले तर ही ग्रोथ खूप जबरदस्त ग्रोथ आहे. आणि मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीच्या लेटेस्ट डेटानुसार कंट्रीने न्यू वाइंड एनर्जी कॅपॅसिटी ॲड केली आहे जुलै 2025मध्ये 465 मेगावॅटची आणि जुलै 2024मध्ये ॲड केली होती 419 मेगावॅट कॅपॅसिटी. आणि मित्रांनो, या ॲडिशनसोबत इंडियाची टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढून झाली आहे 187 गिगावॅट. आणि मित्रांनो, या कॅपॅसिटीमध्ये लार्ज हायड्रो प्रोजेक्ट्स काउंट केलेले नाही. आणि मित्रांनो, इंडियाचा म्हणजे कंट्रीचा टोटल नॉन फॉसिल फ्यूल कॅपॅसिटी आता पोहोचली आहे जुलै 2025पर्यंत 237.49 गिगावॅटपर्यंत. आणि मित्रांनो, जेव्हापासून फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे म्हणजे एप्रिल 2025 पासून, म्हणजे मागल्या 4 महिन्यापासून इंडियाने ॲड केली आहे सोलार कॅपॅसिटी. नवीन फायनान्शियल इयर 2026मध्ये टोटल 13,369.58 मेगावॅट. तसेच वाइंड कॅपॅसिटी ॲड केली आहे नवीन फायनान्शियल इयर 2026मध्ये 2102.28 मेगावॅट. आणि मित्रांनो, ड्युरिंग धिस टाईम रिन्युएबल एनर्जी इंडियाने ॲड केली आहे 15,449.26 मेगावॅटची. आणि मित्रांनो, इंडियाचा टार्गेट आहे 2030पर्यंत आपली नॉन फॉसाईल फ्यूल पॉवर कॅपॅसिटी 500 गिगावॅटपर्यंत पोहोचण्याची, जे करंटली जुलै 2025 नुसार आहे 237.49 गिगावॅट. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट कळत आहे की नॉन फॉसिल फ्यूल कॅपॅसिटी आतापर्यंत जबरदस्त वाढली आहे. आणि मित्रांनो, पुढे सुद्धा हा बिझनेस जबरदस्तपणे वाढू शकतो. तर चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, FISची होल्डिंग आहे 11.58%, DISची होल्डिंग आहे 2.86%. आणि या कंपनीमध्ये
पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची टोटल होल्डिंग आहे 61.91%. आणि मित्रांनो, या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.05%, DISची होल्डिंग आहे 15.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गव्हर्नमेंट कंपनी इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 2.04%, DISची होल्डिंग आहे 2.95% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.24%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार इरिडामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.75%, FISची होल्डिंग आहे 23.02%, DISची होल्डिंग आहे 10.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 55.07%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.74% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच येथे प्लेज पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनी JSW एनर्जी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.36%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.79%. आणि मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे अवेलेबल डेटानुसार 69.27% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपले शेअर प्लेज ठेवले आहे, म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.26%. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.67%, FISची होल्डिंग आहे 8.26%, DISची होल्डिंग आहे 0.81% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 42.26%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.67% आणि येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज जबरदस्त वाढलेली आहे 45.49%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिन्युएबल एनर्जी बिझनेसचा अपडेट बघितला. तसेच आपण हे पण बघितले की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा
होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.